आज जिल्हा परिषद शाळा विल्लाडी येथे अनोखा व प्रेरणादायी उपक्रम पार पडला. वाकोळणी जिल्हा परिषद शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माननीय श्री राठोड सर यांची मुलाखत इयत्ता तिसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतली. सदरील मुलाखत अतिशय उत्साहाने व निरागसतेने घेण्यात आली. या मुलाखतीतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची कला आणि शिक्षणातील गोडवा अनुभवायला मिळाला. मुख्याध्यापक राठोड सर यांनीही मुलांच्या प्रश्नांना प्रेमळपणे उत्तरे देत त्यांना प्रेरणा दिली. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि शाळेतील वातावरण आनंदी बनते. माझं नाव आहे पंडित भीमराव राठोड. सर, आपण कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी सध्याला मुख्याध्यापक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद वाकोळणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथे कार्यरत आहे. सर, आपल्या कार्यालयाचे नाव काय आहे? कार्यालयाचं नाव वाकोळणी, जिल्हा परिषद शाळा. सर, आपले कर्तव्य काय आहे? कर्तव्य असे आहे की सर्व शिक्षकांना आपल्या वर्गावर जाताना तो वर्गावर पाहतो का, शिकवतो का, चांगलं पाहतो का. पुन्हा ऑफिशियल काम असतात, काही ऑफिशियल काम असतात, काही कार्यालयाची कामं असतात. ते पूर्ण प्रश्नाची उत्तर तुमच्यापासून, लहान मुलांपासून ते पूर्ण गावकऱ्यापर्यंत सगळं काम माझ्याकडे असतं. सर, आपण या पदावर आपल्याला कसे वाटते? या पदावर खूप चांगलं पण वाटतं, खूप टेन्शन पण असतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्या भावना असतात, जे प्रश्न असतात, त्या प्रश्नाची प्रत्येकाला आपल्याला उत्तर द्यावंच लागतात. कोणता विद्यार्थी कुठं कोणत्या अडचणीत आहे, कुणाला पेन नाही, कुणाला वही नाही, यासाठी आम्ही आमचे सर ते काय करतात, त्यांनी बारीक बारीक प्रत्येक वर्गामध्ये डबे ठेवलेले आहेत. त्या डब्यामध्ये काय करतो आम्ही, गरीब विद्यार्थ्यांना पेन, वही, बारीक बारीक काही समजा हे असेल ज्या वस्तू आहेत त्या डब्यामध्ये ठेवतो. जो गरजवंत मुलगा आहे, पेन वही विसरून आला, वही विसरून आला किंवा काही खोडरबर विसरून आला, त्या डब्यामधून आम्ही त्यांना देतो. सर, आपल्याला या पदावर किती वर्षाचा अनुभव आहे? या वर्षी 8-9 वर्ष झाले मॅडम. सर, या पदावर आपण आवडीने आले आहात का? आवडीने यावंच लागतं बेटा. ते आवडीचं कसं राहतं, आपली आवड असो किंवा नसो आपल्याला यावंच लागते. जसं आपलं ते हे असतं ना, जसं जास्त सर्व्हिस वाढते तसं तसं वयोमानानुसार आपल्याला ते मुख्याध्यापक पण येतं. सर, आपण हेच पद का निवडले? कसं असतं, अनेक पदे आहेत आणखी याच्यावर. आपण जसं तुम्ही लहान मुले आहेत, आता तिसरीतून तुम्हाला चौथीत जायचंय, चौथीतून पाचवीत जायचंय, पाचवीतून सहावीत जायचंय, तुम्ही तिसरीत आहात. आता सगळं कितीला तुम्ही चौथीला का जाणार नाही का? जाणार लागतं. तसं उच्च श्रेणी पद हे एक 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 पाऊल पुढे चालत राहतं. आपल्याला पुढेच जायचंय, पाठीमागे नाही यायचं. आता दुसरीला नाही येणार तुम्ही, आता चौथीला जाणार. तसं पुढेच जावं लागतंय. माझ्या मनात नसलं तरी मला हे पद घ्यावंच लागलं. सर, आपण या पदावर असताना आपल्याला काय करायचं वाटते? या पदावर तर अनेक कामं करावीशी वाटते. प्रत्येक शिक्षकाची समस्या सोडवा वाटते, विद्यार्थ्याची समस्या सोडवा वाटते, पुन्हा शाळेच्या सगळ्या समस्या सोडवा लागतात. काय कमी आहे, काय जास्त आहे, कोणत्या गोष्टीची कमी कमतरता आपल्यामध्ये काय आहे हे तुमच्यासाठी, तुमच्याकडे पाहण्यासाठी आलं. माझ्याकडे काय आहे, तुमच्याकडे माझ्यापेक्षा आणखी काय वाटते, या नवीन सुविधा पाहण्यासाठी थांबेल तुमची भेट द्यायला. आणि खूप छान वाटलं मला. मुलांनी खूप छानपैकी मुलाखत घेतली माझी, खूप छान वाटलं. सर, आमच्या शाळेत भेट देऊन आपल्याला कसं वाटलं? खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं माझं. एकदम ॲक्युरेट शाळा पूर्ण रंगवलेल्या आहेत आणि खूप छानपैकी तुम्ही असं डिझाईन वगैरे तयार केलेली आहे. खूप छानपैकी फॅन आहे तुमच्या मनासारखे, 2 फॅन, 2 ट्यूब, या सर्व सुविधांनी उच्च आहे. पूर्ण मनी वगैरे लिहिलेलं आहे, पूर्ण भिंती वगैरे छान आहे. खूप छान वाटतं.